जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर आपण विचार करतो त्यांचा आपल्या लावणीकडे पाहायचा दृष्टिकोन, कारण लावणी म्हटलं तर ती साडी आली, ती नजाकत आली, सगळ्या गोष्टी. पण ते आता सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. म्हणजे आता बऱ्याच रियालिटी शोज मधनं सुद्धा जे अगदी आपल्या मराठी इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच सेलिब्रिटीज आहेत त्याही बोलतायत की काही अंशी, आता मी म्हणजे अगदी नाव घेत नाही, पण अशा काही म्हणजे असे काही आर्टिस्ट आलेले आहेत किंवा अशा काही गोष्टी समोर मांडल्या जातात की लोकांना त्याच गोष्टी आता हव्याशा वाटायला लागल्यात आणि मग जी पारंपरिकता आहे ती कुठेतरी बाजूला सरकते. काय तुझं मत आहे त्याबद्दल? सेलिब्रिटीज ना, मी स्वतः बघते वेअर करताना, किंवा आत्ता जे काही अवॉर्ड फंक्शन्स होतात किंवा जे काही टी व्हीवरचे कार्यक्रम होतात, तू बघ त्यात लावणी परफॉर्म करताना तुला स्लॅक्स घातलेला दिसतील, आणि नेटचा पदर दिसेल. अरे तुम्हीच देताय की, नका देऊ ना. तुम्ही घाला ना काठपदराच्या साड्यात, किती सुंदर दिसतं ते लावण्यवतीचा जो लुक आहे तो किती सुंदर दिसतो. तर तुम्ही नका देऊ, तुम्ही समोरून दिलात तर बट ऑब्वियस ते समोरून मागणी करणार की हा बाबा नेटची साडी सुंदर दिसते. आता आम्ही पण नेटच्या साड्या तेव्हा वापरायचो, पण त्या नेटच्या साड्यांमध्ये आम्ही इथून जो पोटाचा भाग आहे पूर्ण आम्ही आतून कपडा लावून घ्यायचो, बर की ते व्हिज्युअल नको व्हायला स्टेजवर. सो आता हल्लीच म्हणजे कालच पाहिलं, त्यात पण लावणी सादर केली त्या सेलिब्रिटीजने आणि सगळ्यांनी स्लॅक्स घातले होते आणि नावाला काष्टाच्या जागी तो लेस लावली होती आणि वरून नेटचा पदर. म्हणजे आपणच करतो ग, आपलीच चुकी आहे ती. आपणच देतो, मग समोरचा मागणारच ना. म्हणजे फक्त जी 2-3 नावं सध्या अगदी 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 आणि फ्रिलचे अनेक पदर, मी पण नाव नाही घेणार, पण तो फ्रिलचा काठ, इथे साडी, केस मोकळे. अरे लावणीचं नाहीये हे सौंदर्य. आणि जेव्हा प्रश्न उभे केले जातात तेव्हा म्हटलं जातं की आम्ही मग लावणी करत नाही, आम्ही तर डान्स पण नंबर. साडी तर घालताय. मला एवढंच म्हणायचंय, नेहमी मला हा प्रश्न येतो तेव्हा मी हेच म्हणते, कोणाच्या डान्स बद्दल मला कधीच स्टेटमेंट द्यायचं नाही. तो जो म्हणजे तो ज्याचा त्याचा पर्सनल कॉल आहे, बरोबर, डान्सचा. बरोबर आहे. बट जिथे तुम्ही लावणीची साडी वेअर करता तिथे बघायचा दृष्टिकोन समोरच्याचा बदलतो. त्याला वाटतं की हीच लावणी आहे रे. खरंय खरंय. असं केस मोकळे बिकळे ठेवून, असं का तिकडे बिहारचा आहे ग पॉटे, हा सरळ सरसकट्या उभं राहायचं आणि डीजे लावून करायचा. डीजेवर लावणी कधी झालेली आहे? लावणीचं काय आहे सौंदर्य? ढोलकी, घुंगरू, तुणतुणं, पायपेटी, हे लावणीचं सौंदर्य. तुम्ही डीजे लावता मागे आणि तुम्ही लावणीची साडी घालून वेअर करता आणि आताच्या मग जनरेशनला हेच वाटतं की यार ऐसी होती लावणी. म्हणजे जी आधीची जनरेशन आहे त्यांना ऍटलिस्ट तो डिफरन्स कळतोय तरी, पण आताच्या जनरेशनला लावणी काय दाखवणार आपण? कारण काय होतं, ह्याच आर्टिस्टना तुम्ही बोलवता मान सन्मानाने आणि ॲज अ लावण्यवती म्हणून बोलवता. नका बोलू ना, एवढंच म्हणायचं आम्हाला की नका बोलू. तुम्ही ॲज अ डान्सर बोला, परफॉर्मर बोलवा. तुम्ही जे आम्ही म्हणजे ह्या गोष्टीला आम्ही कुठेतरी जपतोय ना, मग ते जसं मी म्हटलं ना की एवढी वर्ष अगं त्रास नाही झाला मला कोणत्या प्रकारचा, पण आता ती जपताना मला 25 वर्षानंतर त्रास होतो या गोष्टीचा. जे किती मोठी खंत आहे सांग. येस येस. म्हणजे अर्थातच त्याला जोडून मला तुला विचारायचं आहे की वेगवेगळ्या शहरामध्ये तुझे अर्थातच कार्यक्रम होत असतील, त्यावेळेस अशा प्रकारे प्रेक्षकांची मानसिकता किंवा अशा काही त्रासाला तुला सामोरं जावं लागतं का? कारण बरेचदा लोकांचं आता बघण्याचं, जसं म्हटलं की एक वेगळा दृष्टिकोन झालाय, जसं आपण बोलता बोलता बोललेलो की अश्लील हातवारे करणं किंवा काय अनकम्फर्टेबल बरेचदा केलं जातं, असे अनुभव तुलाही आले? खूप खूप. म्हणजे आधी तर व्हायचे, पण आता असं झालंय ना की यात्रांमधले किंवा जे विदर्भ साईडचे प्रोग्राम्स आहेत ना, ते आम्ही नाही घेत. आमच्या बऱ्याच निर्मात्यांनी सरळ त्याच्यावर बंदी आणली की आम्ही विदर्भ साईडला कार्यक्रम नाही करणार, कारण त्यांना ही लावणी नको आहे. बरं. त्यांना तीच हवी आहे जी मी तुला आता सांगितली, नेटच्या साड्यांमधली, केस मोकळे ठेवून डीजे लावायचा. त्यांना ढोलकी आणि लाईव्ह शो पण नको आहे. डीजे लावा आणि मुलींना उभं करा आणि नाचवा. मग अशी लावणी कशी करणार? म्हणजे किती शो आता मी केले आहेत ना, तर ती लोक म्हणतात नाही 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 आवडलं, असं समोरून बोलतात अगं ऑडियन्स. नाही नाही नाही, जा 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 आज जा, हे असं. म्हणजे विचार कर त्यावेळेस काय होत असेल. म्हणजे चिड पण येते, वाईट पण वाटतं. एवढं सगळं आज चालू असतं ना त्यावेळेस की अरे काय चाललंय हे. म्हणजे आत्ता अजून आम्ही काय करायचं हे जपण्यासाठी? खरं. प्रत्येकाच्या घरात जाऊन तर नाही सांगू शकत ना आम्ही की अशी नाही लावणी, अशी असते म्हणून. बरोबर आहे. मग त्याच्यावर कोणीतरी काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. तर आमचे निर्माते जे आहेत त्यांनी खूप चांगलं केलं की आम्ही मुंबईचे लावणी कलाकार तिकडे येऊन परफॉर्म नाही करणार, कारण तुम्ही तेवढा मानच नाही देत आणि तुम्हाला ती लावणी बघायचीच नाही जी खरी आहे, जी ऑथेंटिक आहे, ती लावणी बघायचीच नाही, तर मग शक्यच नाही, आम्ही नाही करणार. आणि खूप घाणेरडे हातवारे वगैरे करतात. तर मी तर किती वेळा माईक हातात घेऊन मी कार्यक्रम थांबवलेला आहे
की असं नका करू, हे नाही करायला आम्ही आलो आहेत. आम्ही खूप सॉफिस्टिकेटेड सगळ्या शिकलेल्या मुली आहेत, चांगल्या घरातून आलेल्या मुली आहेत, ॲज अ करिअर त्यांनी निवडलेलं आहे लावणी. मग असं समोरून जेव्हा प्रतिक्रिया येते ना तेव्हा नकोसं वाटतं त्यावेळेस. खरंय मग परत जिद्दीने नाही, हरायचं नाही, करायचं.